भारताचं संविधान नष्ट करणं कोणाच्या बापाला सुद्धा शक्य नाहीये, पण हे साले उंदीर नागपूरचे चोर संविधान डायरेक्ट नाही खतम करणार. ते उंदर सर्व संविधान कुरतडून करतोडून संपवायचा प्रयत्न करतील. मी आधीही हे बोललोय, आम्ही सर्व हे वारंवार बोललोय की भारताचं संविधान नष्ट करणं कोणाच्या बापाला सुद्धा शक्य नाहीये, पण हे साले उंदीर नागपूरचे चोर संविधान डायरेक्ट नाही खतम करणार. ते उंदर सर्व संविधान कुरतडून करतोडून संपवायचा प्रयत्न करतील. आणि ते कसं करतील? आपल्या सर्वांना पुण्याचे खासदार माहिती आहेत कोण आहे सध्या? नाही. पुण्याचे खासदार माननीय गिरीश बापटजी होते. मागच्या वर्षी 1 वर्षापूर्वी त्यांचं मार्च मध्ये निधन झालं. संविधानाची अट आहे की जर जेव्हा एका खासदाराचं किंवा आमदाराचं निधन होतं तेव्हा 6 महिन्याच्या आत पोटनिवडणूक घ्यायला लागते. पण 1 वर्ष झालंय ह्यांनी पुण्याची पोटनिवडणूक घेतली नाही. तसंच संसदेमध्ये महत्वाचा ठराव करण्याच्या आधी 141 खासदारांचं निलंबन केलं जातं. पुण्यामध्ये आणि इतर ठिकाणी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका होणार होत्या. 4 वर्ष झाली त्या निवडणुका घेतल्या नाहीत. कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणली. आपली पोरं, वस्ती पातळीतली पोरं, ग्रामीण भागातली पोरं, शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, तमाम वंचित घराण्यातून येणारी पोरं हे स्पर्धा परीक्षांकडे आशा लावून बघायचे की आम्हाला त्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून कधीतरी अधिकारी व्हायचं स्वप्न आमचं पूर्ण होईल. जर या स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकऱ्या यांच्याकडनं काढून घेतल्या तर यांना शासकीय आणि सरकारी नोकऱ्या मिळायचं काही अजून चान्सच नाहीये. आणि अशी पद्धत बंद करून, या स्पर्धा परीक्षा बंद करून यांच्यावरती कंत्राटीकरण थोपवलं गेलं. आणि हे कंत्राटीकरण कशाला थोपवलं गेलं? तर वंचितांच्या पोरांची तरक्की होऊ नये, वंचितांच्या पोरांची प्रगती होऊ नये म्हणून हे कंत्राटीकरण आपल्यावरती थोपवलं गेलंय.